श्री स्वामी समर्थ मंडळी. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे व त्याची पूजा कशी करावी व संपूर्ण माहिती. फार वर्षापूर्वी संखारसूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. त्या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो. या 3 दिवशी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहतात तो हा सण. सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेल्या एक भारतात हा सण वर्षभरात 12 राशीतून सूर्याची 4 संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण संक्रमणापासून सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासियांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो. तर जाणून घेऊया मकर संक्रांतीचे महत्त्व, माहिती व सौभाग्यवतींनी ही पूजा कशी करावी. जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडूमध्ये मकर संक्रांतीला पोंगल म्हणून ओळखतात आणि महाराष्ट्रात तर मकर संक्रांत म्हणून ओळखतात. तर पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपरिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहेत. मकर संक्रांती ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते. संक्रांत ही पौष शुक्ल 6 या तिथीला असते. पौष शुक्ल 5 या दिवशी भोगी असते. या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी म्हणजे काय तर मिश्र भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी अजून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंद उत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाला देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. मकर संक्रांत या वर्षी 15 जानेवारी म्हणजे गुरुवारी आहे. त्याचा पुण्यकाल हा सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आहे. मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून दागिने, नाकात नथ घालून तयार होऊन बोडक्याची म्हणजे सुगड पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती, धनधान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात. पूजेसाठी 5 बोडकी म्हणजे सुगड, 1 पंती, नवा पांढरा दोरा, हळद कुंकू, नवीन कापड, तीळ, गूळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार, हरभऱ्यांचे दाणे, बोर, ताम्हण अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती या सर्व वस्तू घ्याव्या. 5 बोडक्यांना दोरा बांधावा. त्यांना हळद कुंकू लावावे. त्यामध्ये ऊसाचे काप, तीळ, गूळ, गाजर, गव्हाचा ओंब्या, मटार, हरभरे दाणे, बोर घालावे. वरती 1 पंती ठेवावी. हे सर्व वस्तू एका स्टीलच्या ताटात ठेवावे. वरतून 1 नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरंजन अगरबत्ती लावावी. याचा अर्थ माझ्या संसारात धन्यधान, कपडा लत्ता कशाचीच कमतरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. या दिवशी महाराष्ट्रात तिळगुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, गुळाची पोळी याचा नैवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते. मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून काळी चंद्रकडा, हळद कुंकूचा कोयरी अथवा करंडा देऊन तिळगुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात. जावई बापूंना चांदीची वाटी तिळगुळ घालून द्यावीची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना म्हणजे सुवासिनींना घरी हळद कुंकूला बोलवून त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू किंवा फळ वाण म्हणून दिले जातात. मकर संक्रांती या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेहसंबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणून तर या दिवशी म्हणतात ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची. संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान करायची महाराष्ट्रात पद्धत आहे. या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यांमध्ये चुरमुरे, तीळ, गूळ, साखर, फुटाणे, बोर, चॉकलेट मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा गुण्यागोविंदाने यामध्ये भाग घेतात. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किक्रांत असते. त्या दिवशी चांगले कोणते काम करू नये हे बघूया. तर पौष शुक्ल 7 हा दिवस किक्रांत म्हणजेच करी दिन असतो. या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत. या दिवशी अजून किक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा करतात. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्यांच्या जाच्यातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभाला साजरा करतात. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला का नाही? इसवी सन 1972 सालापासून तर इसवी सन 2085 पर्यंत मकर संक्रांत कधी 14 तर कधी 15 जानेवारीला येईल. सन 2100 पासून मकर संक्रांत 16 जानेवारीला येईल तर 3246 मध्ये मकर संक्रांत चक्क 1 फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी रंजक माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासकांची यादी आहे. त्यामुळे मकर संक्रांती पुण्यकाळ यावेळी 15 जानेवारी रोजी आली असल्याने त्यांनी सांगितले. नेहमी संक्रांती 14 जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत 365 दिवस 6 तास 9 महिने व 10 सेकंड एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास 400 भाग जात नसेल तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर 400 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस 3 दिवसांनी पुढे जातो. तसेच दरवर्षीच्या 9 मिनिटे 10 सेकंड हा काळ साठत जाऊन 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी 1 दिवसांनी पुढे जातो, अशी माहिती सोमन यांनी दिली. सन 1899 मध्ये निरयन मकर संक्रांती 13 जानेवारीला आली होती. सन 1971 पासून सन निरयन मकर संक्रांती 14 जानेवारीलाच येत होती. 1972 पासून सन 2085 पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी 14 तर कधी 15 जानेवारीला येईल. सन 2100 पासून म्हणजेच 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येईल. अशा रीतीने पुढे सरकत 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क 1 फेब्रुवारीला येणार असल्याचे सोमन यांनी सांगितले आहे. मकर संक्रांती ही वाईट नसते. संक्रांत आली हा शब्दप्रयोगही आपण चुकीचा अर्थ वापरू
वापरत असतो. दिनमान वाढत जाणे, त्याच दिवशी उत्तरायण प्रारंभ झाला. शिशिर ऋतूचा प्रारंभ झाला. मकर राशीला तिळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असतात ना. मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी प्रेमी वाढवितो, स्नेहाचे नाते निर्माण करतो. मकर संक्रांतीच्या वेळी काही अफवा पसरवितात, त्यावर विश्वास ठेवू नका. तसेच अफवा पसरवू सुद्धा नका, असे आवाहनही मी करतो. हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत करता येते. संक्रांतीच्या दिवशी दान व महत्त्व काय करावे? या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवी पुराणातील हा श्लोक पहा. संक्रांतो यानी दत्तानी दव्यकव्यानी मानवयः तानी नित्यं दत्तात्यर्कः पुनर्जन्मनी जन्मनी. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्य करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान आणि नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ तांदूळ वाहतात. सुगडात म्हणजे सुखटात गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोर, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनुसार काही उपाय करावेत. या उत्तरायणात राशीनुसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मालामाल व्हाल. मंडळी, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.